त्यावेळेस असं वाटलं होतं की आपलं राजकीय करिअर संपतंय म्हणून? संपलंच होतं ना. बरं. संपलंच होतं माझं करिअर आणि संपवलंच. मला तेव्हा कळलं, त्या सेकंदाला कळलं की माझा कार्यक्रम केला यांनी. करेक्ट अच्छा. कार्यक्रम म्हणतात त्याला, की गाफील ठेवायचं, फसवणूक करायची आणि दुसरीकडनं सुद्धा कुठं जायची संधी नाही मिळाली पाहिजे, बंडखोरी नाही करता आली पाहिजे. मग एवढं मी काय असं पाप केलं, एवढं मी काय अशी मोठी नाही, चूक तुमची केली? चूक अशी की तुम्ही चंद्रकांत दादा हे कोथरूडचे आमदार असतानाही, ते ज्येष्ठ नेते असतानाही, मंत्री असतानाही तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहण्याचा विधानसभा निवडणुकीत प्रयत्न केला होता, हे खरं आहे का? मी त्यांच्या विरोधात नव्हतोच. मी भारतीय जनता पक्षाकडे इच्छा, जी पक्षाची आमची संघटना आहे, पक्षामध्ये पक्षाचा जो संविधान आहे त्याला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक जण इच्छुक होऊ शकतो. इच्छुक बरं. व्हायला काय अडचण आहे? मी फक्त इच्छुक झालतो. मी त्यांच्या विरोधात कुठं एबी फॉर्म भरायला पण नव्हतो गेलो, का कुठं अपक्ष फॉर्म भरायची पायरी पण नव्हतो चढलो. आदल्या रात्री जेव्हा फोन आला देवेंद्रजींचा, तेव्हा विषय संपला. अच्छा. जेव्हा असं वाटत होतं की तुम्ही मोठे कार्यक्रम घेत होता, चंद्रकांत दादांच्या विरोधात उभंच राहणार अशी वातावरण निर्मिती करत होता, ती चूक तुमच्या या सगळ्या तिकीट कापण्याला, या सगळ्या प्रसंगाला महत्वाची आता ठरली का? एखाद्यावर विश्वास ठेवणं ही चूक होत असेल तर ती माझ्याकडनं झाली. एखाद्या आपण वडीलधाऱ्या माणसाकडे, ज्येष्ठ नेते, बापट साहेब पण आम्ही नेते पाहिलेत, दानवे साहेबांसारखे आम्ही नेते पाहिलेत. त्यामुळं आपण पण वाटतं की अरे यार, चांगल्या लोकांचा असा अनुभव येतो, मग आपण तिसऱ्या लोकांकडून पण आपल्याला असं वाटतं की यांच्याकडनं पण वाटतं की अरे बाबा, आपले सर्व नेते चांगले, परिवार या पार्टी, हा परिवार बघा, परिवार नाव आहे, पार्टी परिवार. अच्छा. पण अनेकांना असं वाटतं की ज्या क्षणी समजा 1-1.5 वाजता तुमचा आणि चंद्रकांत दादाचा फोन झाला, तुम्हाला लगेच राष्ट्रवादीचं तिकीट मिळतं, लगेच एबी फॉर्म मिळतो, याचा अर्थ तुम्ही राष्ट्रवादीच्या आधीपासून संपर्कात होता का? पहिली गोष्ट तर मला तिकीट मलाच मिळणार आहे याच मी आविर्भावात होतो. पहिली गोष्ट ही तर माझी चूकच होती. देव बलवत्तर म्हणतात ना, तसं माझं झालं की कदाचित 1.5 तास तरी मला भेटला. बरं. आणि ते 1.5 तासामधले फक्त चंद्रकांत दादांचा फोन ठेवल्यानंतर 10 मिनिटं तर मला काही सुधरत नव्हतं. आणि त्या 10व्या मिनिटाला मला माननीय अजितदादांचा फोन आला. बरं. पण हा अनेकांना असा विश्वास बसणार नाही की अजितदादांचा फोन लगेच आला. तुम्ही आधीपासून काही कॉन्टॅक्ट मध्ये होता का? नाही, अजिबात नाही. तुम्हाला अपेक्षाच नव्हती आपल्याला अजितदादांशी कधी संपर्क करावा लागेल म्हणून? असं स्वप्नात सुद्धा मला कधी वाटलं नाही. मला आता सुद्धा स्वप्नच वाटतंय सगळं. अच्छा. मग अजितदादांशी संपर्क साधल्यानंतर काय पहिलं बोलणं त्यांच्याशी काय झालं तुमचं? अजितदादांनी फोन घेतला, म्हणले बाबा मी अजित पवार बोलतोय, अमोल. मला असं समजतंय की बाबा तुला एबी फॉर्म भेटत नाहीये, तुझं तिकीट कट होतंय, असं मला कळलेलं आहे. तर तू आमच्या पक्षाकडून आम्ही जर तुला उमेदवारी दिली तर तू यायला तयार आहे का? एक आपल्याला असं वाटतं ना की बाबा एक अडचणीत सापडल्यावरती आपल्याला पुढे काहीच दिसत नाही ना, अचानक एखादा मार्ग सापडतो, तसं मला तो मार्ग सापडला. आणि अजितदादांचा तो फोन माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी देणार एवढं मी नक्की सांगतो.